या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। ही बातमी आहे गडचिरोलीतून। गडचिरोलीमध्ये 4 माओवाद्यांना अटक झालेली आहे। गडचिरोलीमध्ये 4 जहाल माओवाद्यांना अटक झाली आहे। 1990 पासून माओवादी संघटनेत ते सक्रिय होते आणि 4 राज्यात 60 लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवादी रघुसह 4 माओवाद्यांना भामरागड तालुक्यात पल्लीच्या जंगलात अभियान राबवत पोलिसांनी अटक केलेली आहे। यात 1990 पासून माओवादी संघटनेत दाखल झालेल्या रघुला उर्फ सायलूला, त्याची माओवादी पत्नी अखिला उर्फ जैनी या दोघांसह झाशी तलांडी आणि मनीला उर्फ सरिता या 4 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना अधिक विचारूया। महेश, या कारवाई संदर्भात अटकेच्या काय सांगाल? गडचिरोली पोलिसांचं माओवाद विरोधी अभियान सुरू असताना या माओवाद्यांना अटक झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात मोठं यश आहे रघुच्या अटकेचं, कारण रघु हा दक्षिण गडचिरोलीच्या विभागीय समितीचा सध्या सचिव आहे आणि 1990 पासून तो माओवादी संघटनेत होता। माओवाद्यांच्या संघटनेत त्याने पेरमिली दलम कमांडर असेल, छत्तीसगडच्या दलम कमांडर, बालाघाट मध्य प्रदेश त्या ठिकाणी दलम कमांडर म्हणून काम केलेलं आहे। सिरोंचाचा एरिया कमिटी सचिव म्हणून त्याने काम केलेलं आहे। खूप मोठमोठ्या पदावर माओवादी संघटनेत काम केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता। 77 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर, ज्यामध्ये 34 पोलिसांवर हल्ला करण्याच्या चकमकीचे, 23 खुनाचे, इतर 13 गुन्ह्यांचा समावेश आहे। आणि त्याची जी कार्यपद्धती आहे ती 1934 वर्ष माओवादी संघटनेत ज्या पद्धतीनं त्यानं माओवादी संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते, अशा जहाल माओवाद्याला अटक करणं गडचिरोली पोलिसांसाठी मिळालेलं मोठं यश आहे। त्याच्यासोबत त्याची जी पत्नी जैनी आहे जैनी उर्फ अखिला, तिलाही अटक करण्यात आलेली, तिच्यावर 29 गुन्हे दाखल आहेत। नक्की, म्हणजे मोठी कारवाई आहे ही अटकेची। 4घांना अटक झाली आहे। तुर्तास धन्यवाद महेश, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।